डिअर फ्रेंड्स, आपण आता नॉन कॉर्डेटचे मेंबर्स स्टडी करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण स्टडी करूया फायलम पोरीफेरा. या फोटोग्राफ वरून पोरीफेराचे मेंबर कसे आहेत हे आपल्याला क्लिअर दिसतं. या मेंबर्स मध्ये किंवा ॲनिमल किंगडम मध्ये आपल्याला कोणकोणत्या कॅरेक्टरचा विचार करायचा आहे. ग्रेड्स और लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन पहिली कॅरेक्टर विचारात घ्यायची. बॉडी सिमेट्री, जर्मिनल लेयर, सीलोम, हॅबिट अँड हॅबिटॅट, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्शन, युनिक फीचर्स आणि एक्झाम्पल्स अशा 11 कॅरेक्टरचा स्टडी प्रत्येक फायलम मध्ये आपल्याला करायचा आहे. बघूया सुरुवातीला पोरीफेरा नावाच्या फायलम मध्ये कोणकोणत्या कॅरेक्टर्स आहेत. याप्रमाणे कसे आहेत. सेल्युलार ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे इथं सेल 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 एकत्र आहेत, पण त्या सेलचं इंटरनली कम्युनिकेशन नसतं. सेल ॲग्रिगेट प्लॅन या ठिकाणी पाहायला मिळतो. सेल्युलार लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. मोस्टली असिमेट्रिक आहेत, परंतु काही व्हरायटीज किंवा काही मेंबर्स यामधले रॅडियल सिमेट्रिक सुद्धा आहेत. जर्म लेयर्स डिप्लोब्लास्टिक आहेत. हे सिलोम कॅव्हिटी नसते, असिलोमेट आहेत. हे हॅबिट अँड हॅबिटॅट मोस्टली ॲक्वॅटिक आहेत. सर्वजण मोस्टली मराईन आहेत. त्यापैकी सेडेंटरी म्हणजे कुठंतरी सबस्ट्रॅटमला फिक्स झालेले आहेत. सेडेंटरी म्हणजे अटॅच झालेले आहेत. काही एकटे असतात, त्याला आपण म्हणतो सॉलिटरी. काही ग्रुप मध्ये असतात, त्यांना आपण म्हणतो कोलोनियल. डायजेस्टिव्ह सिस्टीम यांच्यामध्ये नसते. डायजेशन इंट्रासेल्युलार असतं. डायजेशन कसं आहे, इंट्रासेल्युलार डायजेशन आहे. समजा हा सायकॉन आहे, हे ऑस्क्युलम आहे. पोर 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 बॉडीवर सगळ्या पोर्स दिसतात, त्याला म्हणून तर नाव दिलंय पोरीफेरा. इथं स्पॉन्जोशील नावाची कॅव्हिटी आहे, अँड दिस कॅव्हिटी इज लाइनड बाय फ्लॅजिलेटेड सेल्स. फ्लॅजिलेटेड सेल्स, चानोसाइट नावाच्या सेल्स इथं फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत. त्या सेल डायजेशनची प्रोसेस करतात. अशा प्रकारे ही स्पॉन्जोशील कॅव्हिटी आहे. आणि त्याला आतल्या बाजूला बघा काय लाइनिंग कशाचं आहे, चानोसाइट सेलचं आहे, कॉलर सेलचं आहे, फ्लॅजिलेटेड सेलचं आहे. त्यांच्यामध्ये डायजेशन होतं, इंट्रासेल्युलार डायजेशन. आणि डेड ऑर्गॅनिक मॅटरवर हा जगतो. डिट्रायटस मटेरियल त्याला आपण म्हणतो. डेड मटेरियल, डेड मटेरियल वरती जगतो हा. त्यानंतरची कॅरेक्टर फोटोग्राफ वरून आपल्याला क्लिअर अंदाज येतोय. डायजेस्टिव्ह सिस्टीम absent, intracellular digestion is present. रेस्पिरेटरी सिस्टीम नसते. सर्क्युलेटरी सिस्टीम पण नसते. रिप्रोडक्शन, asexual reproduction takes place by fragmentation.
म्हणजे जर याच्या बॉडीचे तुकडे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन ॲनिमल बनू शकतो. If body is divided into many small fragments, every fragment can give rise complete animal. सेक्शुअल रिप्रोडक्शन पण यांच्यामध्ये आहे, पण हे कसे आहेत? हार्मॅफ्रोडाइट म्हणजे बायसेक्शुअल आहेत. टेस्टिस मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस आणि फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी डेव्हलप्ड ऑन सेम बॉडी. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट यामध्ये पाहायला मिळते, म्हणजे डेव्हलपमेंटच्या फेज मध्ये लार्वल कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. लार्वल कंडिशन यामध्ये पाहायला मिळते. आता युनिक कॅरेक्टर्स यांच्यामध्ये काय आहेत त्या पाहू आपण. वॉटर कॅनॉल सिस्टीम, या ठिकाणी वॉटर कॅनॉल सिस्टीम आहे. Here water enters through millions of minute pores called as ostia in the body wall into central canal spongiocele, where it goes out through osculum. The canal system is used for food gathering, gases exchange and removal of waste. इथं जर बॉडीचं नेचर पाहिलं तर इथं बॉडीमध्ये ओपनिंग 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 इथं दिसतात की नाही? हे जे ओपनिंग ओपनिंग सगळीकडे दिसतात की नाही? हे ओपनिंग 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 यांना म्हणायचं ओस्टिया. याच्यामध्ये कॅनॉल सिस्टीम आहे. 3 प्रकारचे कॅनॉल्स या ठिकाणी असतात. यानंतर आपण कॅनॉल विषयी चर्चा नंतर करणार आहोत. त्या कॅनॉल मधून ओस्टिया मधून कॅनॉलच्या मदतीनं वॉटर आत जाणार. या स्पॉन्जोसील कॅव्हिटी मध्ये वॉटर आत एंट्री करणार. त्याच्याबरोबर फूड पण आत घेतलं जाणार. त्या ठिकाणी ज्या फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत त्या सेल्स डायजेशन करणार फूडचं, आणि वेस्ट आणि वॉटर या मोठ्या ओपनिंग मधून ऑस्क्युलम मधून बाहेर टाकलं जाईल. सो वॉटर एंटर्स थ्रू ऑस्टिया, देन एंटर्स थ्रू स्पॉन्जोसील, देन ऑस्क्युलम, and from osculum water thrown out. आता यांच्यामध्ये पहा, जी कॅनॉल सिस्टीम आपण म्हटलेलं आहे, इथं जे कॅनॉल आहेत सरळ इकडून इकडं असे कॅनॉल असतील. सरळ या ओस्टिया पासून असा कॅनॉल तयार होत असेल, अशा प्रकारचा कॅनॉल असेल तर त्या कॅनॉलला एस्कॉन टाइप ऑफ कॅनॉल आपण म्हणतो. एस्कॉन टाइप ऑफ कॅनॉल. आणि जर या कॅनॉल मध्ये समजा ही वॉल आहे, एक कॅनॉल असा आहे, दुसरा कॅनॉल असा आहे, आणि हे कॅनॉल इथं जोडलेले आहेत. अशा प्रकारचा जर कॅनॉल असेल तर त्याला सायकॉन टाइप ऑफ कॅनॉल म्हणायचं. आणि ल्युकॉन हा कॅनॉल मोर कॉम्प्लेक्स टाइपचा कॅनॉल यामध्ये असतो. अशा प्रकारची कॅनॉल सिस्टीम यामध्ये पाहायला मिळते. आता या कॅनॉल मधून वॉटर आणि फूड, म्हणजे ऑस्टिया मधून कॅनॉल मार्फत वॉटर आणि फूड इथं आलेलं आहे. या ठिकाणी कॉलर सेल्स आहेत, चानोसाइट सेल्स आहेत, कॉलर सेल्स आहेत, फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत. त्यांच्या मदतीनं या फूडचं डायजेशन केलं जातं. आणि वेस्ट जे आहे ते यातून बाहेर टाकलं तर ते वेस्ट
आणि वॉटर या मोठ्या ओपनिंग मधून बाहेर टाकलं जातं. सगळीकडनं ओस्टिया मधनं पाणी आणि फूड आत घेतलं जाणार. या स्पॉन्जोशील कॅव्हिटी मध्ये ते कॅनॉल सिस्टीम मधून पाणी येणार, फूड येणार. या ठिकाणी जे फूड आहे त्याचं डायजेशन या कॉलर सेल्स करणार आणि वेस्ट आणि वॉटर इथून बाहेर टाकलं जाणार. म्हणजे या सिस्टीमचा उपयोग डायजेशन साठी केला जातो, एक्सक्रीशन साठी केला जातो आणि त्याचबरोबर एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी सुद्धा याची मदत होते. आता इथं ज्या सेल्स आहेत इथं दाखवलेल्या आहेत तुम्हाला अमिबोसाइट सेल्स दिसतात. इथं मागच्या बाजूला अमिबोसाइट सेल आहेत. These amoebocyte cells form spicules. कॅल्शियमचे कॅल्कॅरियस स्पिक्युल्स किंवा अन्य स्पिक्युल्स तयार करणं त्याचं काम आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आर्किओसाइट सेल आहे, आर्चिओसाइट सेल्स असतात. अँड आर्चिओसाइट सेल्स हेल्प्स इन जीमूल फॉर्मेशन. जीमूल म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेस साठी इंटरनल बड असतो आणि त्या इंटरनल बडला कव्हरिंग आहे, एक छोटस ओपनिंग आहे त्या इंटरनल बड, त्याला आपण म्हणतो त्याला एक माइक ओपनिंग आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे इंटरनल बड तयार होतो. हे छोटस ओपनिंग आहे त्यातून तो बाहेर पडतो. असा इंटरनल बड त्यालाच आपण म्हणतो जीमूल फॉर्मेशन. So asexual reproduction takes place by fragmentation as well as gemule formation in cycon. इथं body supported by spicules and spongian fibers. जसं अमिबोसाइट सेल्स काय करतात, स्पिक्युल सिक्रीट करतात. आर्किओसाइट सेल्स काय करतात, जीमूल फॉर्मेशन करतात. आणि इथलं एक्झोस्केलेटन आहे ते कॅल्शियम कार्बोनेटनं बनलेलं आहे. अनेक प्रकारचे स्पिक्युल्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात. अनेक प्रकारचे स्पिक्युल्स या ठिकाणी दिसतात. यानंतर याचे एक्झाम्पल्स. सायकॉन मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल आपण हे स्टडी करतो. स्पॉन्जीला फ्रेश वॉटर स्पॉन्जेस आणि यू स्पॉन्जीला बाथ स्पॉन्जेस अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत या पोरिफेराचे. फायनली आपण काय स्टडी केलं यामध्ये, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन कोणती, सेल्युलर, सिमेट्री मोस्टली असिमेट्रिकल, सम आर रेडियल सिमेट्रिक, डिप्लोब्लास्टिक, असिलोमेट, ॲक्वॅटिक, सेडेंटरी त्यामध्ये सॉलिटरी किंवा कॉलोनियल आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम absent, इंट्रासेल्युलर डायजेशन प्रेझेंट, रेस्पिरेटरी सिस्टीम absent, सर्क्युलेटरी सिस्टीम absent, reproduction asexual by fragmentation, जीमूल फॉर्मेशन सेक्शुअल, हर्मॅप्रोडाइट आहे, इंटरनल फर्टिलायझेशन आहे आणि डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. म्हणजे अंड्यापासून लार्वा मध्ये बदल होऊन ऍडल्ट बनतो. अशी डेव्हलपमेंट असेल तर त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. युनिक फीचर काय, स्पॉन्जोशील अँड कॅनॉल्स लाइन्ड विथ चॅनोसाइट सेल्स, बॉडी सपोर्टेड बाय स्पिक्युल्स अँड स्पॉन्जिन फायबर्स,
आणि एक्झाम्पल सायकॉन, स्पॉन्जिला, युस्पॉन्जिया अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत या फायलम पोरिफेराचे. नेक्स्ट फायलम निडारिया, सिलेंट्रेटा. इथं एक्झाम्पल दाखवलेलं आहे. यांच्यामध्ये टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. एक्झाम्पल हायड्रा, टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन यामध्ये आहे. रॅडियल सिमेट्रिक आहेत हे ॲनिमल्स. डिप्लोब्लास्टिक आहेत. 2 जर्म लेयर यामध्ये पाहायला मिळतात. सिलोम नावाची कॅव्हिटी नसते. असिलोमेट्स आहेत हे ॲनिमल्स, असिलोमेट आहेत. इथं एक्टोडर्म, एंडोडर्म आणि त्या दोघांच्या मध्ये एक कॅव्हिटी दिसते. ती कॅव्हिटी पॅरेन्कायमानं बनलेली आहे. तिला म्हणायचं मेसोग्लिया. हॅबिट अँड हॅबिटॅट, ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन वॉटर मध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. काही ससाईल आहेत, काही फ्री स्विमिंग आहेत, काही सॉलिटरी म्हणजे एकटे एकटे राहतात, काही कोलोनियल आहेत. याच्यामध्ये पॉलिप नावाचा जो फॉर्म असतो तो फिक्स असतो आणि मेडुसा नावाचा फॉर्म आहे तो मुव्हेबल असतो. पॉलिप फिक्स आणि मेडुसा मुव्हेबल. डायजेस्टिव्ह सिस्टीम इथं इनकम्प्लीट आहे. इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन आहे. इथं जर पाहिलं तर माउथ दिसतं. ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. इनकम्प्लीट कॅनॉल दिसतो आपल्याला. आणि इथं ज्या लाइनिंग आहे त्या कॅनॉलला, मेसोग्लियाला लाइनिंग आहे, त्या ठिकाणी ग्लँड्स असतात, ग्लँड सेल्स असतात. त्यांच्यातून एन्झाईम रिलीज होतात आणि डायजेशन केलं जातं. फूड पार्टिकल एंगल्फ केला जातो, आत घेतला जातो आणि डायजेस्ट केला जातो. डायजेस्ट केला जातो. रेस्पिरेटरी सिस्टीम यामध्ये नसते. सर्क्युलेटरी सिस्टीम सुद्धा यामध्ये नसते. नर्वस सिस्टीम ही मात्र इथं पहिली अस्तित्वात आली. पहिली नर्वस सिस्टीम कोणामध्ये अस्तित्वात आली तर हायड्रामध्ये, निडारियन्स मध्ये, सिलेंट्रेटामध्ये. ही सिलेंट्रॉन कॅव्हिटी आहे म्हणून त्याला आपण सिलेंट्रेट्स म्हणतो. हायड्रा हे कॉमन एक्झाम्पल त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. इथं जरी टिश्यूचा प्लॅन असला तरी त्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्स मध्ये कम्युनिकेशन सुरू झालं, असा हा प्लॅन आहे. या ठिकाणी 6 ते 10, इथं आता हायड्राचा विचार केला तर 6 ते 10 असे टेंटॅकल्स आहेत. इथून अराइज होणारे हे माउथ, हे टेंटॅकल्स फूड कॅप्चरिंग साठी त्याचा उपयोग केला जातो. आणि या बॉडीवरती निडोब्लास्ट नावाच्या सेल्स असतात. स्टिंगिंग सेल्स आहेत, काटेरी सेल्स आहेत. निडोब्लास्ट स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. रिप्रोडक्शन यामध्ये जो पॉलिप फॉर्म आहे तो असेक्शुअल रिप्रोडक्शन बडिंगच्या प्रोसेस न करतो आणि जो मेडुसा फॉर्म आहे तो सेक्शुअली रिप्रोडक्शन करतो.
मोस्ट सेक्सेस आर सेपरेट, एक्सटर्नल फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट इथंही पाहायला मिळते. जर इथं आपण पाहिलं तर बघा हा पॉलिप आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन करतो आणि मेडुसा तयार होतो. मेडुसा सेक्शुअल रिप्रोडक्शन करून पुन्हा पॉलिप बनतो. अशा प्रकारचं नेचर या ठिकाणी आहे. इथं पाहिलं तर लक्षात येईल आपल्या, टेंटॅकल्स आर फिंगर लाइक स्ट्रक्चर्स surrounds the mouth and of coelentrates used for capturing of food and defense. हे जे टेंटॅकल्स आहेत त्यांचा उपयोग फूड कॅप्चरिंग साठी आणि डिफेन्स साठी केला जातो. त्याचबरोबर याच्या बॉडीवरती आणि या टेंटॅकल वरती सुद्धा निडोब्लास्ट नावाच्या सेल्स आहेत, स्टिंगिंग सेल्स आहेत आणि या सेलचा उपयोग कशासाठी, एन्करेज, डिफेन्स अँड कॅप्चरिंग ऑफ प्रे यासाठी केला जातो, यासाठी उपयोग केला जातो. इथं निडोब्लास्टचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. निडोसाइट, इथं निडोब्लास्टचं स्ट्रक्चर. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी दॅट इज सिलेंट्रॉन विथ ओपनिंग माउथ कॉल्ड ॲज हायपोस्टोम. हायड्रा मध्ये पाहिलं तर इथं जे ओपनिंग दिसतं त्याला आपण माउथ म्हणतो, हायपोस्टोम म्हणतो. इट इज सराउंडेड बाय टेंटॅकल्स. डिफेन्स आणि फूड कॅप्चरिंग साठी त्याची मदत होते आणि इथून अराइज होते इनकम्प्लीट अशी कॅव्हिटी, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी इथं बनते. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी या ठिकाणी बनते. सिलेंट्रॉन असं आपण या कॅव्हिटीला म्हणतो. पॉलिप मध्ये आणि मेडुसा मध्ये पण इथं पाहायला मिळेल. आता याची युनिक फीचर आणखी काय आहे? गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी म्हणजे सिलेंट्रॉन कॅव्हिटी ही एक युनिक कॅरेक्टर झाली. पॉलिप मेडुसा फॉर्म्स. देर आर टू टाइप्स ऑफ बॉडी फॉर्म्स इन निडारियन्स. पॉलिप हा ट्युब्युलर फॉर्म असतो, अटॅच्ड असेक्शुअल फॉर्म with upwardly directed mouth and tentacles. हा पहा इथं पॉलिप हा ट्युब्युलर फॉर्म आहे, टेंटॅकल्स आहेत, अपवर्ड आहे. हायड्रा, अर्मासिया हे पॉलिपचे एक्झाम्पल आहेत. आणि मेडुसा जो आहे हा अम्ब्रेला लाइक फॉर्म आहे, फ्री स्विमिंग आहे, सेक्शुअल फॉर्म आहे, विथ डाउनवर्डली डायरेक्टेड माउथ अँड टेंटॅकल्स. ऑरेलिया जेलीफिश हे त्याचं एक्झाम्पल आहे. हे ऑरेलिया किंवा जेलीफिश हे टेंटॅकल्स डाउनवर्डली डिरेक्टेड आहेत, इथं अपवर्डली डिरेक्टेड टेंटॅकल्स मध्ये पॉलिप मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पॉलिप मध्ये अपवर्डली डिरेक्टेड टेंटॅकल्स, इथं डाउनवर्डली डिरेक्टेड टेंटॅकल्स आहेत. ऑरेलिया हे याचं मेडुसाचं महत्वाचं एक्झाम्पल आहे. जेलीफिश आपण म्हणतो त्याला. या युनिक कॅरेक्टर आहेत. त्यानंतर अल्टरनेशन ऑफ जनरेशन, त्यालाच आपण मेटाजेनेसिस म्हणतो. It is the phenomenon shown by some cnidarians in which polyp produces medusa asexually and medusa produces polyp bisexual. ओबेलिया सारखे जे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये पॉलिप पासून असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं मेडुसा तयार होतो आणि मेडुसा सेक्शुअली अँड मेडुसा फॉर्म्स पॉलिप सेक्शुअली.
पॉलिप पासून मेडुसा बनतो असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मदतीनं आणि मेडुसा पासून पॉलिप बनतो सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या साह्यानं. एक्झाम्पल याचं आहे ओबेलिया. ओबेलियामध्ये अशा प्रकारची कंडिशन पाहायला मिळते. आता इथं युनिक फीचर्स आपण पाहिलेले आहेत. ॲनाटॉमी इथं पाहता येईल. ॲनाटॉमी आहे याची. टेंटॅकल दिसत आहेत, माउथ म्हणजे हायपोस्टोम दिसतंय, निमॅटोसिस दिसत आहेत, एपिडर्मिस, डायजेस्टिव्ह इथं सेल्स आहेत, इथं कॅव्हिटी आहे, सिलेंट्रॉन. कोरल्स हॅव स्केलेटन मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. हे कोरल्स आहेत. मशरूम कोरल पाहायला मिळतंय आपल्याला. ब्रेन कोरल आहे, मॅड्रेपोरा आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे एक्झाम्पल याचे आपल्याला इथं पाहायला मिळतात. स्टॅगहॉर्न कोरल आहे, टेबल कोरल आहे, ब्रेन कोरल आहे, पिलार कोरल आहे, ग्रेट बॅरियर रीफ ऑफ ऑस्ट्रेलिया. बघा त्याच्यामुळं ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या समुद्राच्या ठिकाणी दिसतं आपल्याला. एक्झाम्पल्स हायड्रा, ओबेलिया, फायसेलिया. त्याला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, पोर्तुगीज लोक युद्ध सैनिक त्यांची टोपीचा जसा आकार आहे तसं हे दिसतं म्हणून त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतो आपण. आडामसिया, सी ॲनिमोन म्हणतो आपण. पेनाटुला, सी पेन म्हणतो आपण. सी पेन, समुद्रातला पेन. गॉर्गोनिया, सी फॅन म्हणतो, फॅनच्या आकाराचं दिसतं हे. आणि त्याचबरोबर मेंडिड्रायना ब्रेन कोरल असं आपण याला म्हणतो. असे आहेत याचे एक्झाम्पल्स. आता पुन्हा आपण कॅरेक्टर्स ॲट ग्लान्स. ऑर्गनायझेशनची ग्रेड कोणती? टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. बॉडी सिमेट्री कशी आहे? रॅडियल. जर्म लेअर 2 म्हणून डिप्लोब्लास्टिक. सिलोम नसते म्हणजे असिलोमेट आहेत. हॅबिट अँड हॅबिटॅट ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन, ससाईल, फ्री स्विमिंग, सॉलिटरी, कोलोनियल. डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट, इंट्रा आणि एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम नसते, सर्क्युलेटरी सिस्टीम नसते. रिप्रोडक्शन पॉलिप रिप्रोसेस असेक्शुअली, बडिंग. मेडुसा रिप्रोसेस सेक्शुअली. मोस्ट sexes are separate. एक्सटर्नल फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट म्हणजे लार्वा यामध्ये आहे. युनिक फीचर्स काय? टेंटॅकल्स विथ निडोब्लास्ट सेल्स, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, सिलेंट्रॉन विथ ओपनिंग माउथ, हायपोस्टोम. पॉलिप मेडुसा फॉर्म्स यामध्ये आहेत. सम शोज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. कोरल्स हॅव कॅल्शियम कार्बोनेट स्केलेटन. आणि एक्झाम्पल हायड्रा, ओबेलिया, ऑरेलिया, फायसेलिया, आडामसिया, पेनाटुला, गॉर्गोनिया, मेंड्रिना. नेक्स्ट ग्रुप फायलम टेनोपोरा. कॉमजेलीज म्हणतो आपण किंवा सी वॉलनट म्हणतो आपण त्यांना. यांची सुद्धा टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते. रॅडियल सिमेट्रिक आहेत हे ॲनिमल्स. डिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 जर्म लेअर फक्त आहेत, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. असिलोमेट, सिलोम नाही आहे यांच्यामध्ये. आता बॉडी मध्ये पाहिलं तर बघा इथं माउथ आहे,
त्यानंतर इथं गट तयार झालाय, स्टमक तयार झालंय. त्यानंतर हे साइडला जे दिसतात हे टेंटॅकल्स आहेत, हे टेंटॅकल्स आहेत. त्याचा उपयोग आपल्याला माहित आहे, टेंटॅकल्स. त्याच्यानंतर इथं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर अशी 1 2 3 4 4 आणि 4 8 कॉम्प्लेक्स असतात. त्यामध्ये हॅबिटॅट म्हटलं तर एक्सक्लुझिव्हली मराईन, सॉलिटरी किंवा पेलाजिक. सॉलिटरी म्हणजे स्टेबल, एका ठिकाणून हलत नाही ते. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे यांची? इनकम्प्लीट. इंट्रासेल्युलर अँड एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन इथं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम absent. सर्क्युलेटरी सिस्टीम absent. रिप्रोडक्शन ओनली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज देअर, असेक्शुअल नाही. हर्मॅफ्रोडाइट आहेत. एक्सटर्नल फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट म्हणजे लार्वल कंडिशन यामध्ये असते. आता युनिक फीचर काय यामध्ये? युनिक फीचर काय? लोकोमोशन इज बाय 8 वर्टिकल एक्सटर्नल रोज ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट्स. इथं एक सिलिएटेड कॉम्प्लेट आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, अशा 8 सिलिएटेड कॉम्प्लेट. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे. त्याच्या साह्यानं लोकोमोशनची प्रोसेस केली जाते. टेंटॅकल्स पण याच्यामध्ये आहेत. हे टेंटॅकल्स तर आपण सांगितलेले आहेतच. टेंटॅकल्स पण यामध्ये आहेत. दे हॅव ॲबिलिटी टू इमिट लाईट फ्रॉम द बॉडी. ते लाईट इमिट करतात बॉडीमधून, बॅटरी सारखी लाईट इमिट करतात, म्हणून त्याला आपण म्हणतो बायोल्युमिनेन्स. This phenomenon is called as bioluminescence. यावर नीटला MCQ विचारलेला आहे, नोट डाऊन करून ठेवा. प्ल्युरोबँकिया आणि टेनोप्लॅना हे त्याचे एक्झाम्पल आहेत. कॅरेक्टर्स ॲट ग्लान्स. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, रॅडियल सिमेट्रिक आहेत, डिप्लोब्लास्टिक आहेत, असिलोमेट आहेत, एक्सक्लुझिव्हली मराईन, सॉलिटरी किंवा पेलाजिक आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट, इंट्रा किंवा इंट्रा अँड एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम absent, सर्क्युलेटरी सिस्टीम absent, आणि याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन फक्त आहे. हर्मॅफ्रोडाइट आहे म्हणजे बायसेक्शुअल आहे. एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे आणि डेव्हलपमेंट इनडायरेक्ट म्हणजे लार्वा तयार होतो. युनिक फीचर्स काय? लोकोमोशन बाय व्हर्टिकल एक्सटर्नल रोज ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट. महत्वाची कॅरेक्टर आहे, क्वेश्चन विचारला जाईल, नोट डाऊन करून ठेवा. टेंटॅकल्स आर प्रेझेंट. आणि सर्वात आणखी एक महत्वाची कॅरेक्टर म्हणजे दे शो बायोल्युमिनेन्स, दे इमिट लाईट. टेनोप्लॅना आणि प्ल्युरोबँकिया हे त्याचे कॉमन एक्झाम्पल आहेत. हे त्याचे कॉमन एक्झाम्पल आहेत.